संकल्प योगालय जॉईन करण्याच्या आधी थोडं ओव्हरवेट होतो, म्हणजे ॲज अ BMR किंवा बॉडी मेटाबॉलिक रेटनुसार मी ओव्हरवेट होतो. मग त्यामध्ये मी सर्च केलं की नियर बाय आपल्याला रेग्युलर ॲक्टिव्हिटी काही करता येताल का, किंवा योगा करता येईल का, किंवा अदर कुठला ऑप्शन आहे का, हे मी पहिलं सर्च केलं. पुन्हा नंतर योगा क्लास जॉईन करण्याच्या आधी थोडंफार ओव्हर थिंकिंग वगैरे होत होती आणि दिवसभर असं फ्रेश वगैरे वाटत नव्हतं. तर मी नियर बाय सुरुवातीला पहिलं 1 मंथ जॉईन केला योगा क्लास आणि ॲटलिस्ट पहिलं एक्सपिरियन्स तरी करू म्हणलं की काय होतंय आपल्याला. ओव्हरवेट आहे ते, म्हणजे फॅट लॉस करण्यासाठी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ओव्हर थिंकिंग असेल किंवा थोडंफार तुम्हाला फ्रेश वाटत नसेल किंवा ॲज अ फ्लेक्झिबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडंफार आधी 1 महिना जॉईन करून असं पाहू म्हणलं. मग मी नियर बाय योगा क्लासेस सर्च केला. संकल्प योगालय मला बेस्ट ऑप्शन वाटला, कारण तिथं रेग्युलर योगा क्लासेस पण घेतात, रिलॅक्सेशन सेशन असतं आणि असं पर्सनल गायडन्स असतं. ॲज अ डाएट तुम्हाला काय पाहिजे काय नाही, ह्या पण गोष्टी तुम्हाला जवळपास सांगितल्या जातात. मग तिथं किरण सर आणि सचिन सरांनी पर्सनली गायडन्स केलं आणि मी आता योगा क्लास जॉईन करून जवळपास 4.5 महिने झालं. पहिल्या 3 महिन्यात माझा वेट ॲज अ 6 ते 7 किलोमध्ये कमी झालेला आहे आणि ॲज अ पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. मग मी 1 मंथ जॉईन केल्यानंतर डायरेक्ट पुन्हा 3-3 महिन्याचंच जॉईन केलं, कारण 3 महिन्याचीच फीस एकदम पे करून मी कंटिन्यू करायचं ठरवलं आणि योगा क्लासचा माझा अनुभव पण खूप चांगला आहे. थँक्यू संकल्प योगालय, किरण सर, सचिन सर.